नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 18 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपले कोणतेही एक्झाम असू दे त्यामधील या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पाहावयास नक्की मिळतील. त्यामुळे सर्व प्रश्न हे IMP असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर एमपीएससी हे आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला पाहूयात. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 17. तर मित्रांनो, भारताने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये एकूण 17 पदके जिंकलेली आहेत. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, नुकतेच आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 स्पर्धा पार पडली. आता ही कुठे पार पडली स्पर्धा? तर किर्गिस्तानमधील बिश्केक येथे पार पडली स्पर्धा ही. आणि आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने किती पदके मिळवली? तर एकूण 17 पदके भारताने जिंकलेली आहेत. आता ते 17 पदकामध्ये 2 सुवर्ण पदक आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 9 कांस्य पदक आहेत. असं एकूण 17 पदे भारताने पटकवलेली आहेत. आता आपण आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच किर्गिस्तानमधील बिश्केक येथे 6 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 पार पडल्या. तर मित्रांनो, कुठे झाल्या या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा? तर किर्गिस्तानमधील बिश्केक येथे. आता आपण भारताची कामगिरी पाहूयात. तर भारताने एकूण किती पदके मिळवली? तर भारताने एकूण 17 पदके या स्पर्धेमध्ये मिळवलेली आहेत. आता त्या 17 पदकांमध्ये 2 सुवर्ण पदक आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 9 कांस्य पदक आहेत. आता आपण सुवर्ण पदकाबद्दल जाणून घ्या. सुवर्ण पदक कशात मिळालेले आहेत? तर पुरुष फ्री स्टाईलमध्ये 2 सुवर्ण पदक मिळालेले आहेत. आता पहिलं कोणाला मिळालेलं आहे? तर सुजित कलकल याला 65 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि सुजित कलकलने कोणाचा पराभव केला? तर उझबेकिस्तानच्या उमीद जोन जलोलोव्हाला 8-1 अशा फरकाने हरवून सुजित कलकलने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहेत. आता दुसरं सुवर्ण पदक कोणाला मिळालं? तर अभिमन्यू मांडवालला 70 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आता अभिमन्यूने कोणाचा पराभव केला? तर मंगोलियाच्या टॉमर ऑचेरिन तुलगाला पराभूत करून अभिमन्यू मांडवालने सुवर्ण पदक मिळवलेले आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. मुख्यमंत्री अपना सखी परिवार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिमाचल प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, मुख्यमंत्री अपना सखी परिवार योजना कोणत्या सरकारने चालू केलेली आहे? तर हिमाचल सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आता आपण या योजनेचा उद्देश पाहूया. काय आहे ही योजना? तर ह्या योजनेचा उद्देश 1 लाख अतिगरीब म्हणजेच की BPL कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणे आणि जीवन स्तर उंचावणे हे या मुख्यमंत्री अपना सखी परिवार योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता याला लाभ काय आहेत या योजनेचा? तर या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. आणि आर्थिक मदत काय असणार आहे? तर पात्र गरीब कुटुंबातील महिलांना इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजनेअंतर्गत दरमहा किती रुपये मिळणार आहेत? तर दरमहा एकूण 1500 रुपये या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे. इस्रायलने आपली गुप्तचर संस्था मोसादच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रोमन गोफमॅन हे आता मोसादचे प्रमुख असतील. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मेजर जनरल रोमन गोफमॅन यांची मोसादच्या गुप्तचर संस्थेच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता मोसादचे प्रमुख कोण असतील? तर रोमन गोफमॅन हे असतील. आता रोमन गोफमॅन हे कोणाची जागा घेतील? तर डेव्हिड बार्निया यांची आता जागा रोमन गोफमॅन घेतील. आणि त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे? तर जून 2026 मध्ये संपत आहे कार्यकाळ कोणाचा? डेव्हिड बार्नियाचा. आणि डेव्हिड बार्निया नंतर रोमन गोफमॅन हे मोसादचे प्रमुख बनतील. आणि मित्रांनो, गोफमॅन हे सध्या कोणता कार्यभार सांभाळत आहेत? तर ते सध्या नेत्यान्याहू लष्करीचे सचिव म्हणून गोफमॅन हे कार्यभार सांभाळत आहेत. त्यानंतर जून 2026 मध्ये ते मोसादचे प्रमुख पद सांभाळतील. आणि मित्रांनो, मोसाद ही काय आहे? तर मोसाद ही इस्रायलची अत्यंत घातक आणि जागतिक स्तरावर कार्य करणारी गुप्तचर संस्था आहे. मित्रांनो, आता ही मोसादची स्थापना कधी झाली? तर 1949 रोजी या मोसादची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे.
18 एप्रिल हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक वारसा दिन. तर मित्रांनो 18 एप्रिल हा आपण जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करतो. अधिक माहिती जाणून घ्या याबद्दल आता. तर मित्रांनो 18 एप्रिल या दिवसाला आपण अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे दिन म्हणून असे देखील म्हटले जाते. कधी 18 एप्रिल आणि जागतिक वारसा दिन असं देखील आपण म्हणतो. आता या दिवसाचं महत्त्व काय? तर ऐतिहासिक वस्तू, मंदिरे, किल्ले, लेणी आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन संवर्धन करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या 18 एप्रिल वारसा दिनाचं मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे इन्फोसिसने आपला नवीन जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराजची इन्फोसिसने आपला नवीन जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो कार्लोस अल्काराज कोण आहे? तर तो आघाडीचा टेनिसपटू आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर इन्फोसिसने टेनिस स्टार कार्लोस अल्काराज याची आपली नवीन जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता या भागीदारीचा भाग म्हणून इन्फोसिसने काय केलेले आहे? तर आपल्या इन्फोसिस टोपाज या AI प्लॅटफॉर्मचा वापर करून अल्काराजच्या खेळाचे विश्लेषण आणि कामगिरी सुधारण्यासाठी विशेष साधने विकसित केलेली आहे. तर मित्रांनो हे इन्फोसिस टोपाज काय करणार आहे? तर हे AI प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा वापर करून इन्फोसिस अल्काराजच्या खेळाचे विश्लेषण आणि कामगिरी सुधारण्यासाठी विशेष साधने ह्या इन्फोसिस टोपाज या AI प्लॅटफॉर्मचा वापर करून करणार आहे. आणि मित्रांनो इन्फोसिसने हा करार का केलेला आहे? तर हा करारचा उद्देश काय? खेळ आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा संगम साधणे हे या इन्फोसिसच्या करारामागचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुसान कोयल या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख असतील. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षांच्या लष्करी इतिहासात पहिल्यांदाच लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांची देशाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो सुसान कोयल या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख असतील आणि 125 वर्षाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच एक महिला लष्कर प्रमुख मिळालेली आहे. आणि मित्रांनो त्या जुलै 2026 मध्ये लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांच्याकडून लष्कर प्रमुखाचे सूत्रे स्वीकारतील. आता यापूर्वी कोण होते? तर सायमन स्टुअर्ट हे ऑस्ट्रेलियाचे लष्कर प्रमुख होते. आता ते जुलै 2026 मध्ये त्यांची कारकीर्द संपत आहे. त्यानंतर सुसान कोयल या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. आणि मित्रांनो त्यांची कामगिरी काय आहे सुसान कोयल यांची? तर त्यांनी अफगाणिस्तान आणि आखाती देशांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना ह्या जुलै 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पीटर मॅगियार यांची हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो एप्रिल 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पीटर मॅगियार यांची हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. आता हंगेरीचे नवीन पंतप्रधान कोण असतील? तर पीटर मॅगियार असतील. आणि मित्रांनो पीटर मॅगियार यांच्या 30 पक्षाने एकूण 199 पैकी 138 जागा जिंकून घवघवीत यश मिळवलेले आहे. आणि या विजयामुळे 16 वर्षांपासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान ऑबन डिझेस यांची राजवट संपुष्टात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे विस्डेन अल्मॅनॅक 2026 द्वारा जगातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूला गौरवण्यात आलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दीप्ती शर्मा. अलीकडेच विस्डेन क्रिकेटर अल्मॅनॅक 2026 द्वारा भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिला जागतिक आघाडीची महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो दीप्ती शर्मा कोण आहेत? तर भारतीय क्रिकेट संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांचे आता विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅक 2026 द्वारे आघाडीची महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो त्यांची कामगिरी काय आहे? तर कोणत्याही विश्वचषकात पुरुष किंवा महिला एकाच आवृत्तीत 200 धावा आणि 20 बळी घेणारी ती पहिलीच क्रिकेटपटू ठरलेली आहे. त्यामुळे त्यांना विस्डेन अल्मॅनॅक 2026 द्वारे सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो 2025 मधील ICC महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताला पहिले ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात दीप्ती शर्माचा मोलाचा वाटा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. बलिकेतन हा वार्षिक संयुक्त लष्करी सराव प्रामुख्याने कोणत्या 2 देशांच्या सशस्त्र दलांद्वारे आयोजित केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका आणि फिलिपाईन्स दरम्यान बलिकेतन हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो 2026 मध्ये बलिकेतनची कितवी आवृत्ती पार पडणार आहे? तर 41वी आवृत्ती एप्रिल ते मे दरम्यान आयोजित केली जाणार आहे. आणि मित्रांनो या दोन्ही देशांच्या सैन्यांमधील परस्पर समन्वय, सागरी सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी कारवाया आणि आपत्ती निवारण क्षमता वाढवणे हे या बलिकेतन संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो या बलिकेतन संयुक्त लष्करी सराव पहिल्यांदा कधी आयोजित केलेला? तर या सरावाची पहिली आवृत्ती ही 2001 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि 2026 मधील ही आवृत्ती कितवी असणार आहे? तर ती 41वी आवृत्ती असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सिक्कीममध्ये कोणते रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेडिओ सिक्कीम सुंदरी. हे भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सुरू केलेले एक रेडिओ स्टेशन आहे. आता याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. तर हे रेडिओ स्टेशन कुठं असणार आहे? तर हे रेडिओ स्टेशन सिक्कीममधील पूर्व सिक्कीममध्ये चालू करण्यात आलेले आहे. कोणते? रेडिओ सिक्कीम सुंदरी. आणि याचा उद्देश काय असणार आहे आता या रेडिओचा? तर दुर्गम आणि उंच पर्वतीय सीमावर्ती भागात जेथे मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मर्यादित आहे तेथे माहितीचे अंतर भरून काढणे हे या रेडिओ सिक्कीम सुंदरी स्टेशनचे मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो हे कोणाद्वारे चालू करण्यात आलेले आहे? तर हे भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने हे रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. आता मित्रांनो सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो हे होते आजचे आपले 10 प्रश्न जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी यातील बरेच प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतील. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर AG MPSC हे आपली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.